हे बघा मैत्रिणींनो, आपण उपवासाचे पदार्थ करूया। आता मी हे भगर शिजायला ठेवली बघा। आता भगर शिजून घेते। हे कढई गरम करायला ठेवली, शेंगदाणे भाजून घेऊया। मिरची फ्राय करून घेऊया थोडी। हे बघा मैत्रिणींनो, उपवासाचे पदार्थ हे भगर आहे, शेंगदाणे, हे पापड तळून घेतले, उपवासाचे पापड तळून घेतले, मिरची तळून घेतली,